छत्रपती शिवराय सुगंधरून सर्वच महापुरुषांना माझा मानाचा मुद्रा. आज करणभाऊ गायकवाड यांचा वाढदिवस, या निमित्तानं करणभाऊ तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. विलासबाबू पांगारकर यांचा पण वाढदिवस. असे खोडी आहेत आपले माणसं, नेमकं बोलायचं काय आम्हाला काहीतरी भोंगाला होते मास काही टाकतात ते वाचलं निघून गेलं, एकटंच वाजत येईल तिला. आपल्या या व्यासपीठावरती संत मंडळी बैजी महाराजांच्या पत्नी देशमुख ताई आणि बाबाजी सगळ्यांना मानता देशोरा. मी पण फिरून बघितलं तर मरणाच्या माणसाने सांगायला माझं नाव सोडलं व्हायचे होतं काम येणार. परत तिला सफर मग नाव नाही घेतलं आणि मी येतो आहे सगळं उतरणार गाडीच्या खाली. त्यामुळे हे लपडे डोक्यात होत नाही. डायरेक्ट सगळं व्यासपीठ समोर बसलेल्या सगळ्या बांधवांना जय शिवराय, माय मावल्यांना जय शिवराय, आणि जे चोर नाही त्यांना जय शिवराय. आपलं उघड असतं, आडून बाण घडत नाही आपण. आज तुम्ही झालं तर पण बरं झालं. माझी तुम्ही लई फिरती घेतली राहू नाही. मला फक्त वाढदिवस एवढंच भेटू. सगळं बाणत ती सळगले नाही, कुठे बाणत लावले. मला काही मिळत नव्हतं आधी काय काय कुठं काय. म्हणून आपलं वाढदिवस आणि वर्धापन केले. चला कथा कथा आवडून हे आलं थोडं लोड मध्ये आलो मी. हे त्याला धोडं राहिलं, ते त्याला धोडं राहिलं. मला काही सुद्धा ना नेमकं चांगलंय काय मी नाही बाबा या मैदानात नाही यांचा असा मिठोबा अर्थ नाही. आपण जर एकदा पटायला लागलो ना मग कोण आहे कोण बघतच नाही. पण मायामुळे तुमचा तोटा होणं म्हणून बोलत नाही, तेवढं ते सांभाळतो मी. नाही तर मायामुळे तुमचं नसलेला खेळ कळलं भावायचा पुन्हा. कारण मग आयोग तिथंच येतं आणि तुम्ही त्याचे नाव घेतले तिथंच येत आहे परत. पण कारण बोलून चुकी दिली म्हणून थोडा फ्रेश झाला. ते म्हणजे राजकारणावर तुम्ही बोलू नका, पण तिला ठेवून पुन्हा पणाची काहीतरी सोय केली बसा. पण मला तर काय म्हणता येणार नाही याला करा त्याला करा करा. तिकडचे काय समाजाचे माणसं माझ्याच असते, इकडचे पण माझेच असते. ते कधीच मला समाजाचं काम करताना तारतम्य पाळावं लागतं. पण एक भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी मी काय नाही. वाढदिवस असू द्या, तुमच्यावर कसलंही संकट येऊ द्या, कसलं पण येऊ द्या, आणि ते कुणी पण आणू द्या. पण राजकारणात थोडा कमी असतं करतो मी. टपारे पाडितो टप्पू 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 अशा ज्याला माज येतात त्याला आपण पाहतो. आपल्याकडे असा धंदा. मी काम करताना खूप विचारपूर्वक करतो. नाही ते वाट टिकून गेलं नसतं. लय मोठमोठे डोकळे होते, सगळ्यात मोठे चोट्टे टाकू हेच होते. डोकं लावून बऱ्याच जणाला काहीतरी वेगळी ट्रेनिंग द्यायची किंवा दहशत पसरायची आणि त्यांच्याकडून चोरी करून घ्यायची. असे 40 लोक त्यांनी महाराष्ट्रात गेलेले होते. अहिल्यानगरला श्रीगोंद्याला. याचा अर्थ तुमच्या कोणतरी होता त्याच्यात. मी ते मला माहीत झालं. त्या पुढे बांधवाने सांगितलं की मुलगी रडत आली की म्हणजे माझा बाप नेलाय. आम्हाला कोणाचं छत्र राहिले, आमचं कुटुंब उघड्यावरती पडलंय. ज्यावेळेस अहिल्यानगरच्या एसटी साहेबाला सांगितलं, एसटी साहेबाने ताबडतोब पथक पाठवलं. तिथं एक नाही तर 40 जण सापडले. सगळ्या जातीचे 40 जण अपहरणकडे सगळे सोडून आले. मी नाही जात बघत त्याच्यात. मी काम करताना सरळ करतो. आता पण तुम्हाला आता मला पुन्हा तिथं येतोय. आलं वाढदिवसाला नाही म्हणायच्यासाठी तर लोक म्हणते हे गुरुगुरु
तुमच्या मुलं पडत आहेत माणसं लय असते रे चोगरी ते तिकडून बसते तिकडून बसते कामाची शिकून करत लागेल. आता नाही म्हणावं तर म्हणते सामाजिक काम करतोय त्याला ते साथ देणार. हा म्हणावं तर म्हणते गेम सगळ्या राज्यात प्रचाराला हे महिन्यामध्ये बसून होईल पुन्हा काहीतरी मार्ग काढू. पण बाबा मी जिल्हा परिषदला नगरपालिकेला महानगरपालिकेला मैदानात आलो नाही पण आणि विधानसभेला सुद्धा नव्हतो. मी हाई काटणार हाई म्हणतो पाणी म्हणलं तर पार्सल निवडून आणलं निवडून आणि म्हणतो. लोकसभेला सांगितलं होतं बोटावर मोजतील एवढंच निवडून आणून दाखवेल तुम्हाला बोटावरच मोज लागले पाहिजे असे किती घेत म्हणून ते तेव्हा म्हणत होते हे काय कराय जेव्हा रपा रप पडले का आता म्हणजे याला बोलायचंच नाही एक बोलत नाही भाऊ आपल्याबरोबर एक बी ते म्हणजे पडत म्हणून समजायचं. मी विधानसभेला नव्हतो नगरपालिकेला नाही जिल्हा परिषदला नाही. त्यामुळं जर एखाद्याकडे थांबलं होतं महाराज्यात सगळ्या बरेच आपले उभा आहेत काही जणांचे कुठं दुःखते उभा राहिल्यामुळं पण आपल्या सुद्धा राजकारणात असले पाहिजे की या मात्राचा मी पहिल्यापासूनच आहे नसता आपला समाज संपून जाईल. मी या वाढदिवस आणि हवा संघटनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं तुम्हाला करण भाऊ खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. राजकारणात काय मला ओढू नका भाऊ पण काहीतरी लो आपण भेटायला तुमचा फोन राहिला तेवढा नाही करतो त्याचं काहीतरी भेटायला लो आणखी काही बोलायचं राहिले का जोडायचे जोडा जोडी याच्यात मजा नाही येतो तिकडं पाहिजे पाठीमाग मग असे मजा येते तिकडे बेट टाकून पळत येतो. त्यामुळे इथं आनंदाचा सोहळा आहे आणि मी राजकारणावर बोलत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा करण भैया तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. विलास भाऊ तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. जय श्री.